नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। शहाद्यात पोलिसांची मोठी कारवाई। 84,12,000ची अवैध दारू जप्त। शहादा पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणारा कंटेनर ट्रक जप्त करत तब्बल 84,12,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। ही कारवाई 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी शहादा दोंडाईचा रोडवरील संविधान चौक येथे करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांचे मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे व त्यांच्या टीमने नाकाबंदी केली। या दरम्यान क्रमांक KA 09 AB 0484 क्रमांकाचा लाल रंगाचा ट्रक अडविण्यात आला। तपासणीत ट्रकमधून 1200 बॉक्स अवैध विदेशी दारू किंमत तब्बल 69,12,000 रुपये तर ट्रक किंमत 15 लाख रुपये असा एकूण 84,12,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ट्रक चालक सुरेश भगीरथराम बिश्नोई वय 23 राहणार बाडमेर राजस्थान याला अटक करण्यात आली आहे। त्याच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 123 सह महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक निलेश देसले, पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता बागल, जितेंद्र सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल विकी शिंपी यांनी सहभाग घेतला। ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त S, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे तसेच उपविभागीय अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली। लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।